महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक आज संसदेमध्ये जे सादर केले होते लोकसभेमध्ये ते बहुमत न मिळाल्याने एक प्रकारे पारित झालेलं नाहीये। याच अनुषंगाने बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपच्या राज्यसभा खासदार माया युनाते आहेत। ताई, अपेक्षा लागली होती सगळ्या महिलांची खरं तर आज संसदेकडे, पण निराशा झाली असं आपण म्हणायचं एक प्रकारे। बिलकुल बिलकुल काँग्रेसने निराशा केलेला आहे। काँग्रेसने ही बिल पाडलेलं आहे। आज पहा, ग्रामीणपासून तर शहरापासून राजकारणात काम करणारे महिला असो का समाजकारणात काम करणारे महिला असो, आज म्हणजे ह्या 2 दिवसापासून सगळ्यांचे लक्ष टी व्हीकडे होतं। सगळे महिला टी व्हीच्या समोर बसलेले होते, जल्लोष मनवण्यासाठी उभे होते। त्यांचा मनात एवढा आनंद होता, पण काँग्रेस पक्षांनी त्याला पूर्ण त्यांचा जे आनंद होता ते पूर्ण मोडून काढलेला आहे। आणि हे जे विधायक आहे हे फक्त काँग्रेस पक्षांनी पाडलेला आहे। ताई, विरोधी पक्षांचा आरोप हा आहे की महिला आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, पण डिलिमिटेशनच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष जे करू पाहतोय त्याला आमचा विरोध आहे। म्हणजे डिलिमिटेशनच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर दक्षिण आणि दक्षिणेच्या जागा खास करून कमी करायच्यात, हा त्यांचा प्रमुख आरोप आहे। माननीय प्रधानमंत्रीजींनी म्हटलं आहे की ते डिलिमिटेशनचा जे विषय होता त्याच्यासाठी ते तर लिहून द्यायला तयार होते। त्यांनी तर शब्दही दिलेला आहे की मी शब्द देतो की हे मी करून दाखवेल, परंतु त्यांच्या मनातच खोट होतं। काही चांगलं सांगितलं तरी ते ऐकायला तयार नव्हतं, म्हणजे त्यांना करायचंच नव्हतं। आजवरी त्यांनी काय केलं हे तर पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, परंतु आज इतकं मेहनतीनं आज ते बिल इथे समोर आणलेलं आहे। इतकं 2 दिवसापासून चर्चा झाली आणि ते बिलाला पाडण्याचं यांनी पूर्ण षडयंत्र केलं आणि पूर्ण महिलांच्या म्हणजे विरोधात आहेत हे लोक। हे फक्त मतदान घेण्यापुरतं त्यांना आपल्या पक्षात बोलावून त्यांना मोठे मोठे स्वप्न महिलांना दाखवणं, त्याच्या अतिरिक्त काही करू शकत नाही। फक्त ना फक्त भारतीय जनता पार्टीच महिलांच्या पाठीमागे आहे। ताई, ज्यावेळी तुम्ही राज्यसभेचा खासदार म्हणून शपथ घेतलेली होती त्यावेळेस आपण इथंच भेटलो होतो। त्यावेळी तुमचं म्हणणं होतं की 16 तारखेपासून जे विशेष अधिवेशन आहे ते माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचं असणार आहे, कारण महिला आरक्षणाच्या अनुषंगाने हे बिल पास होणार आहे। माझ्यासाठी ते पहिलं अधिवेशन, मी खूप आनंदी आहे, अशी तेव्हाची तुमची प्रतिक्रिया होती। तुमच्या चेहऱ्यावरती आता नाराजी दिसते। नक्कीच मी आनंदितच होतो की माझं शपथविधी झाल्यावरती हा पहिलाच अधिवेशन मी महिलांकरिता अधिवेशन आहे आणि हे माझ्या राहत्यांनी माझ्यासमोर हे विधेयक जे आहे हे पास होणार आहे। मी खूप आनंदित होती, परंतु आज जे आहे मनातून दुःखी झाली। आणि काँग्रेस पक्ष असा आहे की काँग्रेस पक्षाला कधीच महिला आपल्या दारावर उभं करणार नाही। कधी काँग्रेस पक्ष जर त्यांच्या जवळ जातील मत मागायला, महिला बिलकुल हाणून पाडतील, हकलतील दारातून। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। या भाजपच्या खासदार माया युनाते होत्या, त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की ह्या सगळ्याला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे आणि महिला त्यांना त्यांचा धडा शिकवतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया माया युनाते यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।